नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। शिवसेनेचे टेंबी नाका शाखा प्रमुख, शिवसेना वेदिके मदत कक्ष, ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश बुरजडे आणि शाखा प्रमुख राहुल नागरजोगे यांच्या माध्यमातून भव्य किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं प्रभाग क्रमांक 22 मध्ये ही संपूर्ण स्पर्धा संपन्न झाली आणि आज आपण बघू शकतो या स्पर्धेनंतर आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे सर्व स्पर्धकांचा या ठिकाणी गौरव करण्यात येतोय, त्यांना सन्मानित करण्यात येतोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण बघू शकतो शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार हे देखील या सुंदर अशा सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। आकर्षक अशी ट्रॉफी, सन्मान चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आणि थोड्याच वेळात त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। एक पायाचं बोट लागलं तरी रांगोळी बिघडते, पण तरी आमच्या इथे प्रभाग क्रमांक 22 मधील तमाम माता भगिनींनी यात सहभाग घेतला। भरघोस असा शब्दच कमी पडेल एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला लाभला। आज किल्ले जिथे धर्मवीर गुरुवेर आनंद दिघे साहेबांचा आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा संपूर्ण विभाग आणि आपल्याला अभिमान पाहिजे, आपण त्या विभागात राहतो। मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 22 मधील स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि आता बघू शकतो थोड्याच वेळात पारितोषिक वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 22 मधील त्यासाठी किल्ले स्पर्धा आणि माता भगिनींच्या कलेची जी जाण आहे त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून रांगोळी स्पर्धा। आणि खरंच पावसाअभावी काही किल्ले थोडे डॅमेज झाले, रांगोळ्या पुसल्या गेल्या, पण तरीही परत त्या बनवून स्पर्धेमध्ये टिकून राहणं हे महत्वाचं होतं। पण मी या स्पर्धेमध्ये परीक्षक हे होतेच, पण स्वतः आयोजक निखिलजी बुरजडे साहेब स्वतःही होते। अशा वेळी किल्ला बांधला म्हणजे काही मोठ्यांनी सांगितलं म्हणून नाही, लाल माती पुरवली गेली होती आयोजकांकडनं, लाल माती दिली होती, त्या लाल मातीमध्ये हात कालवायचे होते, गड बनवायचा होता। सह्याद्रीच्या दराखोरांमध्ये छत्रपतींनी त्यावेळी किल्ले बनवले, विदाऊट आर्किटेक्चर, विदाऊट इंजिनियर। त्यावेळी बांधायला एक दगड ठेवला तरी तोफेचा गोळा मागे जायचा, असा होता त्या छत्रपतींची ती कल्पना। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज इतिहासामध्ये सर्वात मोठे रणनीतिकार होते। याचा पराक्रम, हा इतिहास हा आपल्याला प्रेरणा देतो। अशा वेळी एक मुलगी आम्ही पाहिली की जिच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची ही गड किल्ल्याची माहिती देण्याची पद्धत फार वेगळी होती। त्याला आपण वक्तृत्व म्हणतो आहे की नाही, स्पीकिंग स्किल म्हणतो इंग्लिश मध्ये। पण मी जोरदार टाळी पुन्हा एकदा मान्यवरांसमवेत तिला खास आमंत्रण करतो। आर्या पवार, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। ओवी पवार, ओवी मगाशी ती आली, तिला सांगितलं आज ओवी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल माहिती देणार आहे की नाही, आपण शांतपणे ऐकावी विनंती। ओके ओवी? आज मी तुमच्या सर्वांसमोर शिवाजी महाराज यांची माहिती देणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांच्यामध्ये ध्येय, देशभक्ती, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेची तीव्र भावना होती। ते केवळ 16 वर्षांचे असतानाच त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली। लहान लहान चिमुकले या ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगत आहेत। खरं तर नव्या पिढीला शिवरायांचा इतिहास ज्ञात व्हावा, त्यांच्या किल्ल्यांची माहिती या संपूर्ण नव्या पिढीपर्यंत पोहोचावे या उद्देशातून टेंबी नाका शाखा प्रमुख निखिल सतीश बुरजडे असतील, शाखा प्रमुख राहुल नागरजोगे असतील यांच्या माध्यमातून या भव्य किल्ले स्पर्धेचं आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन
करण्यात आलेलं. तरुण असताना त्यांच्यामध्ये देशभक्ती, धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेची तीव्र भावना होती. ते केवळ 16 वर्षांचे असतानाच त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. त्यांचे ध्येय केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे होते. त्या काळातील तरुणांमध्ये त्याग, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा ही मूल्ये होती. आजची पिढी शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगत झाली आहे. त्यांच्याकडे ज्ञान, कल्पकता आणि संधी यांचा मोठा साठा आहे. मात्र काही प्रमाणात आजच्या तरुणांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि जबाबदारीची भावना कमी होत चालली आहे. शिवाजी महाराजांसारखी निष्ठा, ज्ञान, स्वाभिमान जर आजच्या आपल्या तरुणांमध्ये आला आणि त्यांनी त्या गोष्टी आपल्या जीवनात आणल्या तर तेही समाजात आणि देशात परिवर्तन घडवू शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श म्हणजेच प्रेरणेचा अखंड झरा आहे. त्यांच्याकडून आपल्या तरुणांनी शिकण्यासारखे म्हणजे कर्तव्यनिष्ठा, नेतृत्व गुण आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान. जर आपल्या आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श त्यांच्या आचरणात आणले तर तेही आजच्या काळात त्या काळासारखे महान ठरू शकतात. थँक्यू. एक विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बनवणं म्हणजे मातीतून डोंगर बनवणं नव्हे. त्या इतिहासाची गाथा, तो पराक्रम, ते शौर्य, छत्रपतींचा वारसा, आपण वारसदार आहोत छत्रपतींचे, हा अभिमान आपल्याला आहे की नाही? आम्ही वारसदार आहोत छत्रपतींचे आणि तो वारसा आपल्याला टिकवायचा आहे की नाही? म्हणून ओवी जेव्हा बोलत होती, तिचं नाव छान ठेवलं आई वडिलांनी, ओवी. छत्रपतींचा पराक्रम सांगताना जरा त्या वेळेचं बंधन घेऊन त्या वेळेच्या प्रकारे बोलावं. आजकाल इंग्लिश मिडियमची मुलं काय बोलतात माहितीये? छत्रपतींनी गेम केला. व्हॉट इज दिस? नाही, मी हसण्याचा पाठ नाही. अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा जातो निवेदनाला त्यावेळी आपण जे संस्कार, जर जिजाऊनी संस्कार घडवले नसते तर आतापर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन झालं असतं का? नव्हतं झालं. म्हणूनच आपल्या मुलांना थोडा छत्रपतींच्या इतिहासाबद्दल आणि आदर, तिने मगाशी एक उच्चार केला, आदर सन्मान हा ठेवला पाहिजे, आहे की नाही? होय, फार अभिनंदन. जरा आमच्या ओवीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. छान अद्भुत किल्ले आणि रांगोळी स्पर्धा प्रभाग क्रमांक 22 ही संकल्पना नारी किल्ले महोत्सव नाव आहे. महोत्सव आहे, छत्रपतींच्या वारसदारांनी हा साजरा केलाय. मी विनंती करेन, प्रथम कार्यक्रमाची सुरुवातीला आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करू आणि आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय विधानसभा, ठाणे विधानसभा शब्दप्रमुख, शहर प्रमुख माननीय हेमंत पवारजी साहेब यांच्या शुभ हस्ते प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतनसा राजा विराज वेदांत प्रतिपादक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर, ओम नमो पार्वती पते. मी विनंती करीन आपल्या सर्वांचे हृदयाला विखुरलेलं म्हणजे गुरुवर्य, प्रथम आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्या प्रकारे आपण मानतो, मराठी माणसाला मराठी अस्मितेची जाणीव काढून देणारे व्यक्तिमत्व, हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला सन्माननीय विभाग प्रमुख कमलाजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण केली जात आहे आणि ताजविलास साहेब यांच्या हस्ते गुरुवारी धर्म रामदेवी साहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केला जातो.
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे. ज्यांनी किल्ले स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आपल्याला एक खास सूचना आहे, प्रत्येक किल्ले स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक मंडळाला इथे स्पेशल प्राइज आहे. त्याचबरोबर रांगोळीमध्ये भाग घेतलेल्या आमच्या सर्व कलाकारांना, माता भगिनींना, बहिणींना प्रत्येकीला प्राइज आहे. फर्स्ट सेकंड थर्ड हा फक्त आकडा आहे, पण तुम्ही तो नंबर आहे, पण तुम्हीच आहात नंबर 1 आहे की नाही. त्यामुळे प्रत्येकासाठी जर टाळ्या झाल्या पाहिजे, तुम्हीच नंबर 1 आहात. मी विनंती करेन, आज या किल्ले महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित सन्माननीय आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख, शहर प्रमुख माननीय हेमंतजी पवार साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आयोजक निखिलजी बोलणे साहेबांनी विनंती केली, त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करावं. तमाम ठाणेकर शिवसैनिकांना एकत्र जोडणारा एकच धागा, ज्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते, असं आमचं पाठीवर कौतुकाचे हात देणारा हात म्हणजे सन्माननीय हेमंतजी पवार साहेब. शिवसेनेचा भगवा जर डोळ्याने फलकतोय तर अशा व्यक्तींची ती मेहनत आहे, ज्या व्यक्तींचा सर्वात परिणाम होईल सन्माननीय हेमंतजी पवार साहेब. त्याचबरोबर शांत, संयमी आणि लढाऊ व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय कमलेशजी चव्हाण साहेब. मी विनंती करेन शाखा प्रमुख राहुल नागरगोटे यांना की त्यांची ही संकल्पना जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शांजी ताई साहेब, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेले साहेबांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार हवी असं समजतो वेळेअभावी, जरा टाळ्या झाल्या पाहिजे. मी विनंती करीन, आपण आता जास्त वेळ न दवडता, पण मंडळी तुम्हाला हा किल्ले गोष्ट आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेबांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेला विभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 22. लक्षात ठेवा, इथला भागवा कधीही ढळू शकत नाही, कारण दिघे साहेबांनी शिकवण दिलेले सर्व मावळते राहतात. एक विनंती आहे, हा स्पर्धा आयोजित करण्यामागे ज्यांचा विचार होता, ज्यांनी संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवली, ते सन्माननीय निखिल बोलणे साहेब यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्याला कारण हे सांगतोय, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. हा वारसा परंपरेचा, इतिहासाचा आहे. मी विनंती करेन की जास्त वेळ न घेता आपण त्याची वाट बघताय. हा माझ्याकडे पेपर्स आहेत, यामध्ये लक्षात ठेवा उत्तेजनार्थ पारितोषिक पण आहेत, प्रत्येकाचा सन्मान केला जाणार आहे. पण त्या अगोदर मी विनंती करेन, सन्माननीय माननीय हेमंतजी पवार साहेब यांनी पहिले मी विनंती करेन आयोजक निखिलजी बोलणे साहेब या कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्यासमोर सादर करतील. जरा जोरदार टाळ्या आयोजक निखिलजी बोलणे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, तुम्हा सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी यांची प्रेरणा घेऊन सुरू केलेला हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. गेली 3 वर्ष झाले आम्ही ही किल्ले स्पर्धा आयोजित करतोय, रांगोळी स्पर्धा आयोजित करतोय. आणि पहिल्या वर्षी आम्ही बघितलं की आम्हाला प्रतिसाद पण चांगला होता, पण पहिल्या वर्षी एक 18 ते 20 किल्ले बनवले गेले होते आपल्या प्रभागामध्ये. दुसऱ्या वर्षी त्याच्या मध्ये वाढ होऊन 25 किल्ले बनवले गेले आणि त्यानंतर ह्या वर्षी तब्बल 35 ते 38 किल्ले या प्रभागामध्ये बनवले. हे आमचं यश समजतो आम्ही, कारण की शिवसेना नेहमी
सर्वांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असते आणि आमचे मार्गदर्शन नक्की साहेब असतील, आमचे हेमंतजी पवार साहेब असतील, कमलेशजी चव्हाण साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही स्पर्धा आयोजित करतोय. तुमच्या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन या स्पर्धेमध्ये अजून काय काय नाविन्य आम्हाला करता येतो आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि आपल्या प्रभागातील नागरिकांना एक चांगली संधी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ही पूर्ण संकल्पना जी आहे ती आपल्या विभागातील एक आपले तरुण तडफदार असे शाखाप्रमुख राहुल नागरगोजे यांची संकल्पना आहे. त्यांनी ही संकल्पना माझ्याकडे आणली, म्हणाले की देखील आपण असं करूया. गुरुवर्य धर्मवीर निगे साहेब स्वतः सगळीकडे लोकांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळीकडे जायचे, तर आपण एक छोटासा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आपण हा प्रयत्न करूया. आणि आपण दोघांनी ठरवून गेली 3 वर्षाने सातत्याने हा उपक्रम करण्याचा प्रयत्न करतोय. या उपक्रमामध्ये जसं गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही करायचे, कुठल्याही प्रकारची पार्सलिटी नसायची. जो योग्य आहे, ज्यांनी खरंच मेहनत केली आहे आणि त्यांनी खरंच काहीतरी एक नाविन्यपूर्ण काहीतरी काम केलं आहे, त्यालाच पारितोषिक दिलं जावं ही जसं त्यांची भावना होती, तीच भावना आम्ही मनामध्ये आणि डोक्यामध्ये ठेवून एक चांगला आगळा वेगळा प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि ह्या सर्वांमध्ये आम्हाला हेमंतभाईंचं, कमलेश काकांचं रोज मार्गदर्शन असायचं की तुम्ही ह्याच्यामध्ये असं करा, तुम्ही त्याच्यामध्ये असं नवीन काहीतरी करा. तर त्या सर्वांचं मार्गदर्शन आम्ही घेऊन सुंदर असा उपक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि ह्यापुढे आम्ही हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवूया. आज बघताय की आज 35 ते 38 किल्ले झाले आणि पुढच्या वर्षी 50हून अधिक किल्ले आपल्या विभागामध्ये आपल्या येथील मुलं, मोठी मुलं ही सर्व बनवतील. आणि आज ह्या वर्षी विशेष करून आम्हाला कौतुक मनोरपाड्यामधील त्या मुलींचं करायला वाटतंय की त्या मुलींनी एक किल्ला बनवला, म्हणजे मुलींनी किल्ला बनवण्यामध्ये अग्रेसर येतात, ह्याचं आम्हाला खरंच खूप कौतुक वाटतंय. त्यांचं सगळ्यांनी स्वागत करावं. एवढे 2 शब्द बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी माननीय विभाग प्रमुख कमलेशजी चव्हाण साहेब यांना विनंती करेन की आपण आमच्या उपस्थितांना संवाद पण करू. सगळ्यांना बक्षिसाची उत्सुकता लागलेली आहे, त्यामुळे मी थोडंसं आवर्ता घेतोय. सन्माननीय व्यासपीठ आणि या ज्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्याचे आयोजक निखिलजी गुरतोडे आणि त्यांची टीम, या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा इतिहास हा सगळ्यांच्या समोर जावा यासाठी हा जो अट्टहास आहे, जो आपण किल्ले स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा आहे. खरं तर महाराजांनी जसं नियोजन केलं होतं आपलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी, म्हणजे किल्ले केले तयार, त्या किल्ल्यातून त्यांनी गनिमी कावा करून शत्रूंना हरवलं आणि एक स्वराज्य आपलं हिंदू स्वराज्य आपलं स्थापन केलं, म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आज महाराज आहेत म्हणून आपण आहोत, ही भावना आपण प्रत्येकाने आपल्या मनात ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे खरोखर कौतुक आहे सर्व स्पर्धकांचं की त्यांनी जे किल्ले तयार केलेत त्यांनी एक पहिल्यांदा आखणी केली असेल की बाबा मी हा किल्ला बनवायचा, त्याच्यासाठी मला जे काही मटेरियल लागणार आहे, दगड लागणार आहे, माती लागणार आहे, हे सगळ्यांनी त्याचप्रमाणे एकानी न करता जे आपण सांघिकदृष्ट्या म्हणजे सगळ्या आपल्या मित्रांना घेऊन आपण केले, हे खरोखर कौतुकास्पद आहे. आणि मी या ठिकाणी आयोजकांचं खरोखर मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की हा बक्षीस समारंभाचा सोहळा देखील हा खूपच चांगल्या रीतीने त्यांनी आयोजित केलेला आहे. यापुढेही त्यांना असंच हे काम करण्याची त्यांना स्फूर्ती मिळो. आणि विजेत्या स्पर्धकांना मी त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांना प्रत्येकालाच बक्षिसं दिले, त्यामुळे काही कोणाचं हे करण्याचा अर्थ नाही. सगळं स्पर्धकांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय कमलेशजी चव्हाण साहेब. आणि आज या स्पर्धेला उपस्थित आमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शकांच्या भूमिकेत असलेले सन्माननीय हेमंतजी पवार साहेब यांना मी विनंती करेन, कारण हा सोहळा मोठा आहे आणि आज त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. त्यांना विनंती करेन की रांगोळी आणि किल्ले स्पर्धेच्या सर्व या कलाकारांना आपण आपल्या ओघवत्या वाणीतून संबोधित करा. सन्माननीय हेमंतजी पवार साहेब टाळ्या झाल्या पाहिजे.
कमलेशनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना बक्षिसं घेण्याची ओढ लागली आणि लवकरात लवकर आणि देण्याची पण ओढ लागलेली असेल. आमच्या सर्व महिला भगिनी पण इथे बसलेल्या आहेत. परंतु एकादशी पण आहे, त्यामुळे काही जेवण बनवण्याचं टेन्शन नाही, पण उपवासाचं बनवायला पाहिजे असो. परंतु एकादशीचं काही ठेवायचं नाही. निखिलला सांगितलं तर त्यांनी ठेवलं असतं. सध्या तरी काही टेन्शन नाही आहे. असो मस्करीचा वाद. पण उपस्थित माझा मित्र कमलेश चव्हाण, आयोजक निखिल गुजुडे, राहुल नागरगोदे, श्याम बिलारे, सर्व संतोष शेवाळे पण येत आहेत, सर्व युवा मनोज दत्ते पण आहेत, पवार आहेत, दिनेश गुप्ता पण आहे, सर्व युवा सेनेची टीम पण आहे, सर्व महिला आघाडी आमच्या धडीच्या महिला आघाडी आहेत वार्ड क्रमांक 22 मधल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यासाठी खरं तर प्रत्येक विभागात आज आपण जसं निखिलने सांगितलं की 35-36 किल्ले बनवण्याचं काम तुम्ही लोकांनी केलेलं आहे. त्याला प्रोत्साहन पण द्यावं लागतं आणि ते प्रोत्साहन निखिलने दिलेलं आहे. आणि असंच प्रोत्साहन म्हणजे मला तर असं वाटतं की पुढच्या वर्षी आपण वार्ड क्रमांक 22 असेल किंवा आपण असेल की शिवाजी मैदानामध्ये एकत्रित गड किल्ले बनवण्याचं जर आपण केलं तर अख्ख्या ठाणेकरांना कळेल की आमच्या वाड्यामधली मुलं किती उत्कृष्ट गड किल्ले बनवतात. मी सर्वात जास्ती मित्र अभिनंदन करेल की पिंपळगाव मधली जी मुलं आहेत त्यांनी एक किल्ला बनवला होता. तो किल्ला होता पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये होता, पण त्यांनी तो शोधून कुठं काढला त्यांचं त्यांना माहिती. आणि म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज कुठपर्यंत पोहोचले होते याचं मूर्तिबंत उदाहरण त्या किल्ल्यावरून आपल्याला समजतं की किल्ले नुसतं बनवणं सोपं असतं, पण आज त्याचं संवर्धन पण कसं झालं पाहिजे. आणि त्या किल्ले गडाच्या संवर्धनासाठी पूर्वी ठाणे जिल्हा शाखा म्हणजे धर्मवीर रणदेव साहेब डोंबिवलीमधून दरवर्षी 100 मुलांना घेऊन गड किल्ल्यावरती जायचे. 3 दिवसाचा तो सोहळा असायचा. थोडं शांत बसा, मला कळतंय प्रत्येकाला जायची घाई आहे, परंतु 100 मुलांना घेऊन प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गड किल्ल्यावरती जायची. स्वतः दिघेसाहेब तिथे 3 दिवसामध्ये एकदा तरी जायचे. आणि दिघेसाहेब जिथे जिथे बोलवतील मुलं, लहान मुलं, तिथे ते किल्ले बघायला पण जायचे. म्हणजे एवढा मोठा माणूस होता तरी पण मुलांचं कौतुक करण्यामध्ये कधी तरी मागे पुढे मागितलं नाही. आणि अशा ऑफिसमध्ये आपण, अशा आमच्या अनाथाश्रमामध्ये आपण आज निखिल गुरजुलेने जो उपक्रम सुरू केलेला आहे गेली 3 वर्षापासून, तो सतत त्यांनी चालू ठेवावा. जिल्हा शाखा त्याच्या मागे आहे आणि अजूनही चांगले चांगले उपक्रम मुलांसाठी, महिलांसाठी शिवसेना पक्षातर्फे नेहमीच राबवले जातात. कुठेही त्याच्यामध्ये नुसतं इलेक्शन आलं म्हणून आपण काम करत नाही. आमच्या महिला आघाडी कधीही बोलवल्या तरी त्या हजर असतात किंवा कुठच्याही आंदोलनामध्ये हजर असतात. अशी आमची खरंच एक चांगली टीम त्या वार्ड क्रमांक 22 मध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये किती लोक सगळ्यांनाच न्याय मिळेल असं मला वाटतं. असो, परत एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो, सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो, ज्यांनी भाग घेतला त्यांचं अभिनंदन करतो आणि निखिल गोडसे सुद्धा अभिनंदन करतो की असेच उपक्रम तुम्ही वेळोवेळी राबवत जा, जेणेकरून मुलांना, महिलांना त्याचा चांगला लाभ होईल आणि तुला सुद्धा लाभ होईल. पण एक
असो एकादशीचं कोणाला वळतं काय चुकी केली त्यांनी. असो पुढच्या वेळेला ते समजून घ्या सगळ्यांनी. आणि परत एकदा सर्व ज्यांनी किल्ले बनवले त्यांचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजच्यामुळे आपण आहोत. आणि आपल्याला दररोज उठून खरं तर भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर बनवलेलं आहे. आणि मी खरं तर मला तर असं वाटतं की ठाणे महापालिकेने सुद्धा किल्ले स्पर्धा भरवायला पाहिजे, जेणेकरून ठाण्यातल्या मुलांना त्याचं प्रोत्साहन मिळेल. खरं तर म्हणजे मला शिंदे साहेबांकडे मला सांगायचं शिंदे साहेबांना की साहेब ठाणे महापालिकेतर्फे पूर्ण ठाणे शहर प्रभागामध्ये 131 पॅनलमध्ये 131 विभागामध्ये गड किल्ल्याची जी स्पर्धा आहे ती भरवावी. म्हणजे एका मैदानात भरवावी, कुठल्या मैदानात त्यांना माती आणि हे करावं, जेणेकरून ह्या आमच्या लहान मुलांना या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काय होते याचं जे प्रतीक आहे सर्वच महाराष्ट्र आपल्या ठाण्यामधल्या म्हणजे शिवाजी मैदान असेल, कुठे गुरुबंदरला असेल, कुठे वाघेला असेल, तर प्रत्येक मैदानामध्ये 50-50, 100-100 जे ग्रुप आहेत त्यांना किल्ले स्पर्धा भरवण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. जेणेकरून एवढं आपण ठाणे महापालिका उपक्रम राबवते त्यामध्ये हा एक उपक्रम त्यांनी राबवावा अशी मी आयुक्तांना विनंती करणार आहे. शिंदे साहेबांना पण विनंती करणार आहे की ही जी स्पर्धा आहे ही खरं जर आपल्या नॅशनल लेवलला नाही पण जर ठाणे महापालिकेतर्फे तरी त्यांनी करावी अशी नम्र विनंती. तर हे सर्व चित्र बघून हे मी करणार आहे. असो मी सर्वांचं परत ज्यांनी या स्पर्धेचा भाग घेतला त्यांच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद. ऍक्च्युली प्रमुख पाहुणे बोलल्यानंतर बोलायचं नसतं पण मी माफी घेतो आणि 2 शब्द फक्त एवढंच बोलेन की ह्यासोबत आपल्या विभागातील सर्व आमच्या लाडक्या बहिणींनी, काकूंनी, सगळ्या मावशांनी सुद्धा रांगोळी स्पर्धेमध्ये खूप खूप आम्हाला उदंड प्रतिसाद दिला. आणि खूप किती स्पर्धकांनी भाग घेतला रे? 100हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला भाग घेतला. आणि आम्हाला एक याच्यामध्ये असा अनुभव आला की जोगीला मार्केट परिसरामध्ये आम्ही रात्री 12 वाजता तिकडे पोहोचलो. 12 वाजता पोहोचल्यावर सुद्धा त्या सगळ्या महिला नटून थटून त्या रांगोळी स्पर्धेमध्ये सगळ्या कुटुंबासमवेत तिकडे उभ्या होत्या की स्पर्धा घेणार आहेत आणि आमची रांगोळी पाहणार आहे. मी खरंच सगळ्या महिलांचा खूप खूप कौतुक करेन. आम्हाला तुम्ही एवढा प्रतिसाद दिला आणि यापुढे आम्ही अजून काहीतरी चांगलं रांगोळी स्पर्धेसाठी करण्याचा प्रयत्न करू. आमच्या सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एवढं बोलून धन्यवाद. धन्यवाद. आता आपली उत्सुकता आणली गेली असेल की पारितोषिक वितरणाला आता सुरुवात आपण करण्यापूर्वी आपण एक व्हिडिओ प्ले करतोय. सर्वांनी पहिले शांत बसावं. मला एक विनंती आहे की आपण रांगोळी स्पर्धेने सुरुवात करणार आहोत. रांगोळी स्पर्धेमध्ये आताच निखिल दादांनी सांगितल्याप्रमाणे 100हून अधिक आमच्या माता भगिनी होत्या आणि त्यामध्ये रांगोळी स्पर्धेचे परीक्षक सर्वात महत्वाचे. रांगोळी स्पर्धेचे परीक्षक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पाडली गेली मी त्यांना सन्मानाने व्यासपीठावर बोलवतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कलाकार शरयू प्रसाद पुजारी. शरयू प्रसाद पुजारी आपण बघू शकता. जरा आपण व्यासपीठावर यावं. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण जी मागे रांगोळी बघतोय चित्र रांगोळी ज्याला म्हटलं जातं जी रेखाटली गेली आहे असं वाटतं फोटोकॉपीच आहे ती. प्रथम आपण आयोजकांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं शरयू प्रसाद पुजारी हिचं स्वागत करतोय. जोरदार टाळ्या मंडळी. 2 बोटांच्या कुंच व्यापून रंगाशी संगत करत जेव्हा काढली जाते चित्र ते असते रांगोळी. नेहमीच ती कला फक्त डोळ्यांच्या कॅमेऱ्यामधून हृदयावर कैद करणार म्हणजे रांगोळी आहे की नाही. आणि त्या आपल्या परिसरात राहतात हा आम्हाला अभिमान आहे. मी जरा टाळ्या झाल्या पाहिजे. शरयू प्रसाद पुजारी अशा मार्गदर्शका अशी त्यांचे मार्गदर्शन आणि परीक्षण. जर एक मिनिट मी विनंती करेन रांगोळी स्पर्धेमध्ये आपल्या समोर जे चेहरे जे उत्सुकतेने भरलेत ना त्यांच्या डोळ्यांमध्येच कळतंय का नंबर कोणाला मिळणार आहे. कारण परीक्षण तुम्ही केलंय. आता परीक्षकांची परीक्षा आहे की नाही. सर्व होच म्हणताय. व्हेरी गुड. पण एक नक्की सांगतो
की या रांगोळ्यात आपण बघताय, याला आपण चित्र रांगोळी म्हणतो. बघा फेस जे असते असं वाटतं फोटो काढून चिटकवलाय कोणी, एवढं जबरदस्त त्या रंगाची संगत. आणि मी विनंती करून या स्पर्धांच्या परीक्षकांच्या वेळी आपण एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद याबद्दल काय सांगाल, या आयोजनाबद्दल काय सांगाल? त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद करते. कारण की आता आपण बघतोय की रांगोळी फारसं कोण मुंबईमध्ये काढतच नाही आणि दिवाळीला फेस्टिवलला काढण्याचा त्यामुळे उत्साह जो आहे महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये हा स्पर्धेमुळे खरंच खूप जास्त असतो. आणि ही रांगोळी काढताना मग त्यांची सृजनशीलता असेल, कल्पकता असेल, एकाग्रता या सर्व गोष्टी पणाला लागतात. आणि ही जी रांगोळी आहे ही परंपरा संस्कृतीचाच एक भाग आहे. त्यासाठी जे शिवसेना आणि निखिल प्रयत्न करतात त्यासाठी मी खरंच त्यांना धन्यवाद देतो. काय सांगाल आमच्या रांगोळीबद्दल? बघितलं तुम्ही रांगोळ्या? मी रांगोळी बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काहींनी खरंच खूप छान प्रयत्न केलेले आहेत की जी काहींनी संस्कारावरती रांगोळी काढली होती, काहींनी म्हणजे सामाजिक विषयावर जे सिंदूर ऑपरेशन झालं होतं त्याबद्दल काढली होती, कुणी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल रांगोळी काढली होती. त्यानंतर काहींनी मार्बल्स, फ्लॉवर्स असं डेकोरेशन करत रांगोळी काढली. म्हणजे विविधता भरपूर बघायला मिळाली. प्रत्येकाची जे आपण बोलतो क्रिएटिव्हिटी जी आहे ती ह्याच्यामधून खरंच प्रतीत होत होती. आणि रांगोळीकार आहेत, रांगोळी करतात, बोलतात कमी. हे की नाही? जरा काय झालं पाहिजे. थँक्यू मॅम. आपण बसा. आमच्या रांगोळी स्पर्धकांना एकच विनंती आहे, मेहंदीची स्पर्धा म्हटलं का 1000 उड्या पडतात. आताच त्यांनी सांगितलं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कला, बाप्पाच्या आगमनाला रांगोळी काढली जाते. अहो ढोळा जेवणाला ताटाच्या खाली रांगोळी काढली जाते. रांगोळी ही आपली भारताची संस्कृती परंपरा आणि कला. पण जिसको अच्छी रंगोली निकलना आता है भाई वही मेहंदी बढ़िया बनाती है की नाही? जर तुम्हाला रांगोळीचे रंग त्या बोटांच्या कुंचल्यातून ती एक रेष काढण्याची पद्धत ही कठीण, आणि अशा रांगोळ्या काढणं म्हणजे जबरदस्त कलाविष्कार आहे की नाही? आपल्या महाराष्ट्रामध्ये वसईला जुचंद्र गाव आहे. ते रांगोळीकरांचं गाव म्हणून ओळखलं जातं, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलवलं जातं रांगोळी करायला. हा अभिमान आपल्याला असला पाहिजे आहे की नाही? जेवढी माहिती तेवढी सांगितली. पण आता आपण एक व्हिडिओ प्ले पाहूया, जिथे हा व्हिडिओ आपण शांतपणे पाहावा ही आपल्याला एक नंबर विनंती आहे. प्लीज तो व्हिडिओ प्ले करा. लाईट्स ऑफ आणि जरा नीट ऐका प्लीज. साऊंड थोडं छोटं आहे त्यामुळे आपण शांत राहिला. आपल्या इतिहासाला जिवंत करूया, संस्कृतीचा महोत्सव साजरा करूया. सौंदर्याने घेऊन किल्ले बांधणं ही आपल्या शिवछत्रपतींच्या कापून येणारी परंपरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले किल्ले ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा. ही परंपरा पुढच्या पिढीने जपावी याकरिता महाराष्ट्रात आजही किल्ले बांधणी स्पर्धा अनेक ठिकाणी आयोजित करतात. दिवाळीच्या निमित्ताने मुंबईचा विश्वास हरवलेलं बालपण शोधण्याचा छोटासा प्रयत्न. ठाणे शहर म्हणजे संस्कृतीचे जतन करणारे जिवंत उदाहरण. गुरुवर्य स्वर्गीय आनंदगिरी साहेब यांच्या संकल्पनेतून दीपावली सणानिमित्त पुण्यात चाललेला हा किल्ले बांधण्याचा वारसा यंदा देखील साजरा झाला. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आणि चालवा पुढे वारसा. दिगे साहेबांचे म्हणजे निस्वार्थ प्रेम असलेलं ठाणं. दिगे साहेबांच्या शिकवणीवरच चालणारे युवा नेतृत्व म्हणजे आपल्या सर्वांचा हक्काचा आपला निखिल झाला. किल्ले बनवण्याची स्पर्धा दिगे साहेबांच्या
आणि शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीमान नरेश म्हस्के साहेब आणि हेमंत पवार व कमलेशजी चव्हाण यांच्या पाठिंब्यामुळे आज आपल्या या टीव्ही नाक्यावर हा उत्सव थाटात साजरा केला जात आहे. अविरत चालत आलेली ही स्पर्धा काही काळ बंद असलेली ही स्पर्धा आपल्या निखिल दादांनी पुन्हा गेल्या काही वर्षापासून सुरू केली. लहान मुलं आणि त्यांचे पालक यांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या स्पर्धेला उत्तम असा दर्जा प्राप्त होताना दिसत आहे आणि प्रिय साहेबांनी युवा पिढीकडूनचे स्वप्न साकार होताना पाहून मन आनंदित होत आहे. ऐतिहासिक कला जोपासली गेल्यामुळे ऐतिहासिक वारसा जपला गेला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची किल्ले आणि त्यांचे गनिमी कामे येणाऱ्या पिढीला प्रेरणा घेऊन त्यांना तो अभ्यासला जावा याकरिता हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. निखिल दादा, तुझ्या या पुढाकाराने आज ठाणेकर जनता अतिशय आनंदी आणि उत्साही दिसून येत आहे. आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रम तो कायम राबवित राहा आणि यासाठी ठाणेकरांकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझं कौतुक. मंडळी, किल्ले स्पर्धेबद्दलची सर्व संकल्पना पुढे रूपाने आपण पाहिली. आता आपण जास्त वाट न बघता आपला थोडस जे टेन्शन आहे ते हलकं करण्याचा आता प्रयत्न म्हणजे प्रथम आपण वाढणार आहोत रांगोळी स्पर्धा. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाकडे. या स्पर्धेचे परीक्षक आपण पाहिले. सर्व एक तयारी सांगितलं तर काय रांगोळी त्यांनी पाहिल्या आणि त्यांनी दिलेला निकाल आता आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. प्रथम रांगोळी स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक आम्ही पहिले प्रदान करीत आहोत. उत्तेजनार्थ पारितोषिकाच्या मानकरी आहेत जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्नेहा कोळी. आपण बघू शकता स्नेहा कोळी यांनी जी रांगोळी काढली आहे. हा जो दिवा आहे ज्याला आपण कंटी म्हणतो त्या सुंदर सुबक आकार कलरफुल आपण बघता असा काढलेला हा छानसा दिवा सुंदर रांगोळी आणि त्याची ज्योत बघा. ज्योत त्याची जी ज्योत आहे ती ज्योत असं वाटतं का ती तेवते पेटते असं कधी बोलू नये. ज्योत तेवते, जी तेवती ज्योत आहे बघा. टाळ झाला पाहिजे स्नेहा कोळी. आणि यानंतर अभिनंदन स्नेहताई आपलं. यानंतर उत्तेजनार्थ दुसरं पारितोषिक आणि या पारितोषिकाच्या मानकरी आहेत. आपण स्क्रीनवर रांगोळी बघू शकता. मानकरी आहेत प्राची त्रिवेदी. प्राची त्रिवेदी यांनी काढलेली रांगोळी बघा. फुलांची ती सुंदर आकर्षक रांगोळी आणि त्यामध्ये असलेलं हे सुंदर असं देवाचं चित्र काय जबरदस्त आहे. कलर कॉम्बिनेशन बघा. रांगोळीची कला त्या कलरवर आहे. त्या रांगोळीचा रंग या रंगसंगतीवर एकाच रंगाची फुलं आहेत बघा. एका रंगाची फुलं त्याला असलेला हिरवा देठ. अभिनंदन. आणि उत्तेजनार्थ तिसरं पारितोषिक त्या पारितोषिकाच्या मानकरी आहेत अंकिता राजगुरू. मला अंकिता राजगुरू आणि काय सुंदर रांगोळी साकारली. लाभला सहवास धर्मवीरांचा, लाभला सहवास धर्मवीरांचा, मिळाला वारसा समाजकारणाचा. अंकिता राजगुरू आपण आहात का? अरे टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा याला म्हणतात जिवंत चित्र. गुरुवर्य धर्मवीर आनंदीकर आता एकाग्रता लागते. आमचे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं त्याचं क्या बात आहे. या कलाकाराला आम्ही विचारले 7 तास ही एकटी रांगोळी काढत होती. 7 तास. पण ते तास संपले आणि प्रतीक्षा संपली आणि आपल्याला हा
मान मिळतोय. अभिनंदन अंकिता राजगुरू. आणि यावेळेस अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. रांगोळी स्पर्धेचा आता खरा पुरस्कार, तृतीय पारितोषिक, रांगोळी पुरस्काराचे तृतीय पारितोषिकाच्या मानकरी यतीन मोरे. आपण रांगोळी पाहू शकता. जय भवानी, जय शिवाजी. यतीन त्यांचे वडील आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक. बघा, आपल्या सुपुत्राचा, मुलाचा मान घेताना वडिलांना किती अभिमान वाटत असेल. बा, असं समजू नका त्यांनी रांगोळी शिकवली आहे, काय तो स्वतःच शिकलाय. जरा टाळा जरा भाई. येतील द्वितीय पारितोषिक, सेकंड प्राइज. आता ही रांगोळी आपण नीट बघा. या रांगोळीला द्वितीय पुरस्कार का दिला गेला आणि द्वितीय पारितोषिकाचा मानकरी आहे सिद्धी गुन्हा. जरा जोरदार टाळा. धर्म पूछकर मारा था, धर्म पूछकर मारा था, धर्म बताकर जवाब देंगे. क्या बात है, जबरदस्त. सिद्धी गुन्हा, एक न्यायपूर्ण प्रतिशोध. इंडिया फाइट बैक. बोला भारत माता की, भारत माता की. ऑपरेशन सिंदूर. अभिनंदन. आणि आता सर्वात महत्वाचा टप्पा आलाय. रांगोळी स्पर्धेमध्ये 100हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला असताना परीक्षकांची खरी परीक्षा जिथे लागली, कसोटी लागली, ती रांगोळी या वर्षीची किल्ले महोत्सव रांगोळी स्पर्धेचा प्रथम पारितोषिकाचा मानकरी. ती रांगोळी एकदा तुम्ही पहा. त्या अगोदर आम्ही त्यांचं नाव उच्चारतो. जोरदार टाळ्याने आपण अभिनंदनाने स्वागत करूया. दिशा पोद्दार. रांगोळी पहा, पहा तो बालकृष्ण, बालकृष्ण पडद्याच्या आडून आपल्या मातेकडे पाहतोय. त्याच्या डोक्यातला ते मोरपीस आणि बघा बालकृष्णाचा रंग, बालकृष्णाचा रंग कसा कृष्णवर्णीय, पडद्याचा रंग, पडद्याला असलेली झालर आणि त्याच्या मागे असलेली समय. आणि दिवाळी होती त्यामुळे या समयला मोठी किंमत होती. जोरदार टाळ्या. दिशा पोद्दार. अभिनंदन. बालकृष्ण साकारलाय. चोरून पाहणारा तो कदाचित मेळी खायला वाट बघत असेल, अशी प्रतीक्षा असेल. पण संकल्पना अप्रतिम. दिशाजी, तुमच्या रांगोळीच्या या दिशांना अजून मोठी उंची मिळो, हीच आमच्या शुभेच्छा. अभिनंदन. जरा टाळा झाला पाहिजे बाकीच्या स्पर्धकांनी. प्रत्येक रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या आमच्या महिलांना, माता भगिनींना स्पेशल गिफ्ट आहे, भेटवस्तू आहे. प्रत्येकाला इथे सन्मानित करण्यात येईल. पण आता रांगोळी स्पर्धा पार पाडल्यावर वळूया. आमच्या बाळमाव्यांचा जे उत्सुकता ती जास्त आम्ही ताणणार नाही. किल्ले महोत्सवातील किल्ले स्पर्धा, किल्ले स्पर्धा यामध्ये कॅटेगरी होत्या, गट होते. यामध्ये पहिला पुरस्कार उत्कृष्ट देखावा. उत्कृष्ट देखावा म्हणजे ते किल्ला पाहिल्यावर, बाजूचं डिझाईन पाहिल्यावर तो किल्ला मनामध्ये भरतो. आणि उत्कृष्ट देखावाचा मानकरी किल्ले रायगड, शीतला माता मित्र मंडळ. किल्ले रायगड आपण बघू शकता. किल्ले रायगडावर
कशा प्रकारे उंचीवर तो किल्ला बसवला गेला आज त्याच्या बाजूला असलेल्या काळ्या रंगाचा पडदा जे त्यांनी हिरवे बनवले किल्ले रायगड शीतला माता यावरती आपण अभिनंदन सर्वांनी या मंडळी शीतला माता मित्र मंडळ आपण यावं या तर जागा तो त्यांना शीतला माता मित्र मंडळ सगळे मुलांनी या ना प्लीज मावळ्यांनी अरे सगळे मावळे या कॅमेऱ्यामध्ये पकडणारे मावळे नाहीत रे मावळ्यांच्या हातात कॅमेरे नाही तलवार असते तोच खरा मावळा यावरती पुढे या काय बाबा मावळे कॅमेरे घेऊन या मावळे योगच या चला मला झाला पाहिजे तो उत्कृष्ट देखावा एक अभिनंदन शीतला माता मित्रमंडळ उत्कृष्ट देखावा दुसरं पारितोषिक उत्कृष्ट देखावा दुसरं पारितोषिक आणि त्याचा मानकरी आहे किल्ले लोहगड ज्यांनी साकारला तो पाटील ग्रुप उत्कृष्ट देखावा नंबर 2 किल्ले लोहगड पाटील ग्रुप काय झाला पाहिजे किल्ले लोहगड आपण पहा सुंदर किल्ले लोहगड त्यामध्ये त्यांनी लावलेले सैनिक बघा कशा प्रकारे मांडणी केली किल्ले लोहगड पाटील ग्रुप केवढी मुलं त्यांनी येणार बघा मुली पण आहेत हाऊस आहे हाऊस सर्वात महत्वाची आहे की नाही मुझे बनाना है किल्ला है की नाही शाळेला सुट्टी पडली तर मातीत हात कालवा आणि आपला इतिहास चाळा म्हणतो आपण है की नाही वेल अभिनंदन पाटील ग्रुप आणि आता नीट ऐका प्रत्येकाला बघा गौरवण्यात येतं हा झाला उत्कृष्ट देखावा पण आता कॅटेगरी आहे उत्कृष्ट संकल्पना यासाठी कारण त्यांनी जो किल्ला बनवला तो किल्ला 90% महाराष्ट्रीयांना माहीतच नाहीये तो किल्ला आहे कुठे त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले सामनगड किल्ले सावंतगड टाळा झाला पाहिजे किल्ले सावंतगड गडहिंग्लज तालुका जिल्हा कोल्हापूर इथे हा किल्ला त्यांनी साकारलाय 21 वर्ष मी मुलं किल्ले बनवतो कोल्हापूर जिल्हा गडहिंग्लज तालुका हा किल्ला दुसऱ्या भोज यांनी बांधला 1667 मध्ये हा किल्ला पहिले लाहोर खान जो मोगलांचा सरदार होता त्याच्याकडे होता छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 साली हा किल्ला जिंकला पण या किल्ल्याची कहाणी तुम्हाला माहित असेल ज्याच्यावर पिक्चर निघाला का महाराजांचे छत्रपतींचे पराक्रमी योद्धा सरदार प्रतापसिंग गुजर यांनी मोगलांच्या सरदाराला माफ केलं सांगितलं जा तुला मी अभिनंदन दिलं छत्रपतींना विचारलं छत्रपतींनी तू त्याला का सोडलं अरे या नागाला ठेचायचं असतं हा परतून आपल्याला डसेल हे प्रतापराव गुजर यांच्या मनी लागलं प्रतापराव गुजर म्हटले नाही महाराज जिथपर्यंत त्याला परत पराभूत करणार नाही मी आपल्याला तोंड दाखवणार नाही एक दिवशी 6 माळंद रपेट करता करता हे 7 जण पुढे गेले आणि कळलं 15,000ची फौज समोरून येते पण प्रतापसिंग गुजर यांनी रिक्तीत टाकला पाय उधळले घोडे म्हणून ते म्हणतात वेरात मराठे वीर दौडले 7 हा त्या इतिहासाची कहाणी आहे कापले गेले धारातीर्थी पडले पण शेवटपर्यंत सांगितलं महाराज ही चूक मी परत करणार नाही नंतर महाराजांनी किल्ला आपल्याकडे होता पण प्रतापसिंग गुजर यांच्यासारखे सरदार होते म्हणून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचे तोरण मांडले जर टाळ्या त्यांच्या कल्पनेला त्या संकल्पनेला आणि विशेष आकर्षण किल्ले कलानिधीगड जय भवानी मित्र मंडळ यांना स्पेशल प्राइज आहे विशेष आकर्षण आपण बघा किल्ले कलानिधी
किल्ले कलानिधी, हा कलानिधी किल्ल्याबद्दल कोण माहिती दिलेला? किल्ले कलानिधी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात आपल्या राज्यात उभारलेले एकूण किल्ले, त्यामध्ये किल्ले कलानिधी टाळा झाला पाहिजे. प्रत्येक मंडळातल्या प्रत्येकाला इथे सन्मानित करण्यात येतं. मी विनंती करीन सर्व मंडळांनी लक्ष द्या. किल्ले स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व बालमावळ्यांनी किल्ले स्पर्धा ज्या परीक्षक आपल्याला लागले त्या परीक्षकांनी महाराष्ट्रातला प्रत्येक गड किल्ला पादक्रांत केलाय. ते सर्व गड किल्ल्यावर फिरले अशा परीक्षक आपल्याला लाभलं. मी जोरदार टाळ्याने स्वागत आणि आमंत्रण करतो ओंकार यांचं. जरा जोरदार टाळ्या ओंकार यांच्यासाठी. त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि वेगळ्या कार्तिक एकादशीला त्यांचा वाढदिवस आलाय. जरा जोरदार टाळ्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आणि ओंकारचं ओंकार पिसे, जोरदार टाळ्या ओंकारसाठी. ओंकार वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हिल स्टेशन फिरण्यामध्ये जो युवक गड किल्ले फिरतो, मी ओंकाराने विनंती करीन आपण सर्व गड किल्ले पाहिले, प्रत्येकाची माहिती घेतली. आपल्या नजरेतून आमच्या प्रभाग क्रमांक 22 मधले या मावळ्यांबद्दल, या शूर मावळ्यांबद्दल आपण काय निरीक्षण आणि परीक्षण करा? सर्वप्रथम जय शिवराय सर्वांना. आणि शिवसेना म्हणजे नावातच आहे शिवसेना, शिवरायांची सेना. आणि हे नावच त्यासाठी ठेवलेलं की आपण शिवाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्राला आपल्याला लाभलेला आहे तो जपायचा आहे. कारण शिवाजी महाराज म्हणलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक येतं की एक पराक्रमी राजा. ज्यावेळी आपण प्रत्येक किल्ल्यावर जातो, आता तुम्ही लहान आहात, बरेच जण गेला नसाल, पण त्या किल्ल्यावरती गेल्यावर असं अनेक प्रश्न पडतात आपल्याला की आपण इथल्या इथे समजा काही म्हणजे एखादं तुम्ही लाल माती नेली किल्ल्यासाठी, जशी निखिल दादाने लाल माती सगळ्यांना किल्ल्यासाठी दिली, ती नेताना आपल्याला असं वाटत होतं सायकलवरनं नेऊ का गाडीवरनं नेऊ का रिक्षा बोलू. पण त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एवढ्या 3000 फूट उंचीवर समुद्र सपाटीपासून ऍव्हरेज जी उंची असते किल्ल्याची ती 3000 फूट असते. तर त्या उंचीवर एवढ्या तोफा, एवढे दगड कसे नेले असतील, यातूनच आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांचा पराक्रम किती होता. आणि हीच संधी आम्हाला शिवसेनेनी प्रभाग क्रमांक 22 मध्ये किल्ले महोत्सवच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली की आपल्याला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला कळला पाहिजे. प्रथमतः मी शिंदे साहेबांचा आभार मानतो की त्यांनी असे उपक्रम ठाण्यामध्ये राबवतात. त्याचबरोबर मी ज्यावेळेला पुण्यामध्ये शिक्षणासाठी होतो त्या ठिकाणी मला कुठलाही असा उपक्रम दिसायचा नाही. पण ठाणे म्हणलं की किल्ले स्पर्धा ही प्रत्येक प्रभागामध्ये राबवली जाते. आणि विशेष करून प्रभाग क्रमांक 22 जी किल्ले स्पर्धा मोठी होत चालली आहे. म्हणजे जसं दादा बोलला की 20 नंतर 30 आणि 30 नंतर 40 अशा प्रकारे ही स्पर्धा वाढत चालली. आणि हेमंत पवार साहेब, कमलेश चव्हाण साहेब, निखिल दादा बुडजळे, राहुल नागरगोजे यांनी जी मला या किल्ले स्पर्धेला परीक्षण करण्याची संधी दिली, खरंच म्हणजे परीक्षण करताना रिझल्ट काढणं खूप टफ होतं. कारण की तुमच्यामध्ये जो शार्पनेस आहे तो खूपच वाढत चाललाय. म्हणजे परीक्षकांना कन्फ्युज कसं करायचं ते तुमच्यामध्ये आता यायला लागलंय. काही जण किल्ला चांगला बनवतात, काही जण माहिती चांगली देतात आणि त्यामध्ये आम्हीच कन्फ्युज होऊन जातो की नेमका कुणाला नंबर द्यायचा आहे. पण दादा ज्याप्रमाणे बोलला ही पार्शालिटी कुठल्याही प्रकारची या किल्ल्यामध्ये केली जात नाही. पूर्ण जे सगळं पारदर्शक निकाल लावला जातो की बाबा हा त्याचा माणूस आहे म्हणून याला नंबर, तो त्याचा माणूस आहे असं काहीच केलं जात नाही. जो स्किलफुल आहे त्यालाच पहिला नंबर आपल्याकडे दिला जातो, त्यालाच दुसरा नंबर, तिसरा नंबर अशा प्रकारे आपण नंबर देतो. आणि एक अजून सांगायचंय की बऱ्याच जणांनी पावसामध्ये किल्ले बनवले, पावसामध्ये किल्ले वाहून गेले. किल्ले बनवताना मी सुद्धा किल्ले बनवायचो जेव्हा लहान होतो तेव्हा. पाऊस आला की आपल्याला किती चीड यायची ते मला पण माहिती आहे. पण तरी सुद्धा तुम्ही सगळे किल्ले वाचवले आणि ते किल्ले जतन करून ठेवले. तसेच किल्ले आता जेव्हा तुम्ही किल्ले काढाल
तेव्हा त्यामध्ये बॉम्ब लावून न फोडता त्या किल्ल्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा, कारण की तो शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, तो आपल्या प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे आणि समाजामध्ये असा संदेश नाही गेला पाहिजे की यांनी किल्ला खरं मेहनतीने बनवला पण तो बॉम्ब लावून उडवला, असं नको व्हायला. त्यामुळे त्या किल्ल्याचं तेवढंच जतन सुद्धा करा आणि पुढच्या वर्षी भरघोस प्रतिसाद द्या. तुम्हाला सर्वांना जे जिंकलेत त्यांना अभिनंदन, जे जिंकले नाहीत त्यांना अजून जिंकायची संधी मिळाली. त्यामुळे वर्ष 4थं किल्ले स्पर्धेचं हे तुमचं असेल आणि असाच प्रयत्न करून तुम्ही किल्ला बनवा. धन्यवाद. खरंच जरा आपल्या परीक्षकांना काय झालं पाहिजे, परीक्षक तो नाहीये ज्याची क्रिकेटची बॅट हातात नाही घेतली तरी तो अध्यक्ष आहे. परीक्षक तो आहे ज्याने सर्व गड किल्ले फिरलाय, ज्याला त्या मातीची माहिती आहे. छत्रपतींकडे आर्किटेक्चर नव्हते हो, इंजिनियर नव्हते हो, तरी छत्रपतीने एवढ्या उंचीवर ते दगड नेले. काय छत्रपती आपल्या लाभल्यात, राज होता आमचा राज. आता सर्वात महत्वाचं मी एक अभिनंदन करेन या सर्व कार्यक्रमाचं आयोजन, पारितोषिक असतील, आम्हाला जे सर्व हँडओव्हर केलं, आम्हाला जी माहिती दिली आणि सर्व आयोजन नियोजन, तेज जोशीसाठी एकदा तयार झालं पाहिजे. तेज या सर्व जे आपण किल्ले महोत्सवाची जी सीडी पाहिली त्यामागे प्रत्येक कार्य मला लिस्ट पाठवली, माझा ऑडिओचा आवाज घेतला, त्या ऑडिओचा आवाज त्यावर बनवलं, प्रत्येक रेकॉर्डिंग, एव्हरीथिंग इज करेक्ट. द मॅनेजमेंट स्किल गुरु जोरदार टाळ्या तेजसाठी. तेजचं खरेच सामान्य नाही एवढा पूर्ण जनसमुदाय इकडे येणं. अभिनंदन तेज, कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. आणि आता वळूया, खऱ्या अर्थाने तुम्ही वाट बघताय, मोठी रक्कम आहे, मानाचा चषक आहे, पण त्यापेक्षा नंबर महत्वाचा आहे. या वेळेचा किल्ले महोत्सवातील किल्ले स्पर्धाचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी किल्ले शिवनेरी. किल्ले शिवनेरी आपण पाहू शकता. न्यू झरीमरी टावर मित्रमंडळ, हार्दिक अभिनंदन. किल्ले शिवनेरी, वाह, शिवनेरी बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा किल्ला. सन्माननीय मान्यवर बघा, त्यांना प्रशस्तीपत्र आणि हा ट्रॉफी बघा, छत्रपतींची. अरे खाली बसायला कधी लाजू नये, खाली बसायला बेटा कधी लाजू नये. जो झुकतो तोच मोठा होतो, जो बसतो तोच वर जाऊ शकतो. काय झालं पाहिजे किल्ले शिवनेरी. अभिनंदन. न्यू झरीमरी टावर मित्रमंडळ, प्रत्येकाला सर्वांनी मान्यवर एमजी पवार साहेब, कमलेशजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते बघा स्पेशल गिफ्ट, कॅश प्राइज. द्वितीय पारितोषिक चा मानकरी हा किल्ला नक्कीच बघा. किल्ले सिंहगड बघा आपण. हो हो, स्वराज्य मित्रमंडळ कावळवाडी, अभिनंदन. तानाजी मालुसरे यांच्यावर जो चित्रपट निघाला, तानाजी गड आला पण सिंह गेला, हे छत्रपती महाराजांच्या मुखातून निघालेले शब्द. या मुलांचं खरंच कौतुक केलं पाहिजे, कारण की जेव्हा पाऊस आला होता, हा यांचा किल्ला पूर्ण तुटला होता, त्या मुलांनी पुन्हा तसा किल्ला मुलांनी उभा केला. खरंच या मुलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा की यांनी 2दा हा किल्ला बनवला. आणि माहिती, अरे बापरे, हा मुलगा एकटा 25 मिनिटं या किल्ल्याची माहिती आम्हाला सांगत होता पोट तिडकीने. एकटा 25 मिनिटं त्यांनी आम्हाला थांबून प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक माहिती त्यांनी आम्हाला एवढी डिटेलिंग मध्ये सांगितली की आम्हाला घड्याळ बघावं लागलं होतं की याची माहिती संपते का लागली. गावाड्यामध्ये सगळे कलाकार लोक जातात. जरा टाळ्या पाहिजेत. मागाशी प्रथम आपण याला बोलतो गेलं होतं, आहे की नाही. आम्हाला मग प्रश्न पडलाय
काय बात आहे. जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. किल्ले सुरे. मंडळी आपला टाळ्यांचा काय उपवास आहे. आणि अभिनंदन कामोली. तुमच्या बाईंचं सर्वांशी एक वेगळं प्रेमाचं नातं आहे. कामोली अभिनंदन. आता निखिल दादा बोलले 25 मिनिटं नॉनस्टॉप. बापरे. प्रथम पारितोषिकाचा मानकरी कोण? किल्ले महोत्सव मधील प्रथम पारितोषिकचा मानकरी. त्यांनी कुठला किल्ला साकारला? छत्रपतींचा वारसा सांगणारा किल्ला किल्ले पुरंदर. किल्ले पुरंदर टाळे झाले पाहिजे. ब्रदर्स ग्रुप मित्रमंडळ. ब्रदर ग्रुप जरा रस्ता द्या ब्रदर्सना. ब्रदर्स ग्रुप फक्त एकच किल्ला छत्रपतींच्या शिवरायांचा किल्ला बांधला. नाव आपलं इंग्रजीमध्ये लिहिलं. ब्रदर ग्रुप या भावांनो. ब्रदर ग्रुप अभिनंदन अभिनंदन ब्रदर्स. आमचे परीक्षक ओंकार तिथे यांनी ज्या किल्ल्याला पहिला मानांकन दिलं तो किल्ला किल्ले पुरंदर साकारणारा मित्रमंडळ मित्रमंडळ अभिनंदन ग्रुप. दरवर्षी हे पहिला 2 नंबर मध्ये असतात. हे नक्कीच आहे. वेलडन ब्रदर्स. कॉंग्रॅच्युलेशन. वेलडन. आणि आता एक पारितोषिक जे खास आहे. हे खास आहे. आता मगाशी जे उल्लेख सन्माननीय हेमंत पवार साहेबांनी केला त्यांनी सांगितलं आम्ही पाहिला किल्ला जो कधी आपल्या देशातच नव्हता. ज्या प्रकारे बाईंनी सांगितलं हा किल्ला अफगाणिस्तान मध्ये आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे अटके. म्हणूनच आपण म्हणतो मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रमाचा भव्य वारसा आपण पाहू शकता. अफगाणिस्तान मधला हा किल्ला आहे. हा लक्षणीय विशेष लक्षणीय पारितोषिक. जरा टाळा झाला पाहिजे. पिंपळगावडी मित्रमंडळ धोबियाळी. अरे महाराष्ट्रातील किल्ले साकारताना छत्रपतींचा एवढा मोठा पराक्रम. छत्रपतींनी अटके पार झेंडे हे फक्त काय सुरू आहे. यांनी या किल्ल्यामध्ये तुम्ही बघता का इकडे त्या किल्ल्यासोबत त्यांनी भारताचा नकाशाही काढला. म्हणजे किल्ले बनवायला जेवढी त्यांना मेहनत नाही त्या भारताचा नकाशा काढला. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तानची अफगाणिस्तान आपली बॉर्डर दाखवली आणि त्या भारताच्या बॉर्डरवर तो किल्ला नक्की कुठे आहे हे दाखवण्यासाठी त्यांना पूर्ण भारत देश तिथे काढावा लागला. खरंच त्या मुलांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी खूप मेहनत केली हा किल्ला बनवण्यावर. वाह अभिनंदन पिंपळगावडी मित्रमंडळ धोबियाळी. खरंच आता देखील दादाने सांगितल्याप्रमाणे आपल्या भारत देशाचा अभिमानाचा नक्षा आणि त्याला बॉर्डर जी आहे सीमा. अभिनंदन. वाह. छत्रपतींचा 8वा पराक्रम. छत्रपतींचा 8वा शौर्यगाथा. खरंच चला एकसाथ बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. भवानी. जय शिवाजी. हर हर. धन्यवाद. सर्व विजेत्यांचं अभिनंदन आणि रांगोळी स्पर्धकांनी ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला ज्यांचा जरी लिस्ट मध्ये नंबर नाही तर सहभागी प्रत्येकाचं अभिनंदन. आणि एक विशेष वक्तृत्व. प्रत्येकाला संधी होती किल्ल्याची माहिती द्यायला पण त्याला माहितीने आम्हाला सुद्धा एकदम
अचंबित केलं. असा आवाज, अशी ही रणरागिरी छोटीशी झाशीची राणी ओवी पवार. उत्कृष्ट वक्तृत्व पहा. आपल्या मुलांना असे संस्कार घडवा का छत्रपतीचा इतिहास त्यांच्या मुखातून निघाला पाहिजे. यावेळी त्याचा पालकांचं अभिनंदन आहे. पालक कुठे पालक या आपण अभिनंदन. आपलं लेकरू, आपलं पाल्य, आपला मुलगा मुलगी कसं घडवायचं हे आपल्या हातात आहे. आणि आपलं हार्दिक अभिनंदन. सुंदर होळीचा हा पराक्रम अभिमानास्पद आहे. हो, विनंती करेन प्रत्येकाला प्राईज आहे. ऍक्टिंग क्षेत्रामध्ये आहे ते. आम्ही ज्यांची नावं घेतो त्यांनी यावं, प्रमाणपत्र घ्यावं आणि इथं भेटवस्तू घ्यावी. सावंतवाडी मित्रमंडळ किल्ले स्पर्धा आहेत का? सावंतवाडी मित्रमंडळ, सावंतवाडी सवालीवरती आहे. सावंतवाडी मित्रमंडळ स्पर्धा संपन्न झालेली आहे. सर्वांनी किल्ले महोत्सवाचा सेल्फी पॉइंट आहे. सर, स्पर्धकांचं या ठिकाणी कौतुक करण्यात आलेलं आहे. आपण या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होतात, काय सांगाल एकंदरीत? मुलांना परंपरा, संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बळाचा कसा होता यासाठी मुलांना संस्कृती मेहनत त्यावेळी कशी लागत होती. छत्रपती शिवाजी महाराज आता भारत बरोबर होती. आणि विशेष करून या पदासाठी अत्यंत केले होते, असे निरीक्षक थांबले होते. त्यामुळे स्पर्धेसाठी सुद्धा आज निरीक्षक भारतीय जमले होते. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी एक वर्ष दुसरं आहे. जवळजवळ 40 बनवली होती आणि सर्व स्पर्धकांसाठी पार्टिसिपेट केले. त्यांचं अभिनंदन करतो. तर हे मुलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. काय प्रयत्न केला प्रत्येकाच्या मनावर प्रेरणा पाहिजे. निश्चित कुठे जो संतान लोक आहेत त्यांच्या मनामध्ये घराघरामध्ये पण आहेत, परंतु मुलांना ते कळण्यासाठी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मी तर म्हणतो पुढच्या वर्षी शिवाजी मैदानामध्ये संगीत स्पर्धा भरवावी, जेणेकरून ठाणेकरांना सुद्धा त्याचा लाभ होईल आणि मुलांना प्रोत्साहन मिळेल. मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की ठाणे महापालिकेतर्फे सुद्धा ही स्पर्धा ठाण्यामध्ये भरवली जावी, जेणेकरून मुलांना आयुक्त साहेबांना पण विनंती करतो एवढा आपण स्पर्धा भरवतो ते किल्ले रांगोळी स्पर्धा लहान मुलांसाठी, जेणेकरून आपल्या ठाण्यातल्या मुलांना प्रोत्साहन मिळेल, संधी मिळेल, कलाकारांना भाव मिळेल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे घराघरामध्ये पोहोचतील. भव्यदिव्य आयोजन केलेलं मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 22 मधील स्पर्धक असतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आजही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आनंद आश्रम इथे पाहायला मिळतो. काय सांगाल?
असतील, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, या सर्वांचं सहाय्य आम्हाला या स्पर्धेसाठी नेहमी लागतं. आणि त्यांच्या सर्वांच्या सहाय्याने आम्ही सगळं एकत्रितपणे या पूर्ण स्पर्धेचं आम्ही नियोजन आयोजन प्रयत्न करू आणि सर्वांना मी शुभेच्छा. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून हे भव्यदिव्य आयोजन करणारे नितीन बुद्रे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. आयोजक राहुल नागपूरजोगे देखील आपल्यासोबत जोडले. दादा, भव्य दिव्य स्पर्धा आपल्या संकल्पनेतून खरं तर सुरुवात झाली, यंदाचं 3रं वर्ष, भरभरून प्रतिसाद मिळाला, काय सांगाल? बंद झाल्यासारखं असं वातावरण झालेलं कमी बनवायला लागलं. आम्ही पुन्हा केलेसमध्ये सहभागाची संख्या वाढली. तसेच धर्मदानागिरी साहेबांचा आशीर्वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली याचे सर्वांचे मार्गदर्शनाखाली अभिनयाची स्पर्धा चालू ठेवू आणि सर्व स्पर्धकांची आणि रांगोळी स्पर्धा सुद्धा आम्ही यासोबतच घेतलेली. आम्हाला यावेळी पाहायला भेटले आणि पुढच्या वेळी असेच हा महोत्सव मोठा होईल अशी इच्छा आहे. सर, आपण प्रशिक्षण केलेलं आहे, खूप सुंदर सुंदर किल्ले पाहिलेत, काय एकंदरीत काय वाटतं? आणि पाऊस येऊन सुद्धा आणि बनवले ते टिकवले आणि ते आमच्यासमोर प्रेझेंट केले आणि सादर करायला दिले. त्यामध्ये काय काय नम्रात आलं, जवळजवळ आपल्याच्या 35 ते 40 किल्ल्यांचं एंट्री रजिस्ट्रेशन यावेळी आलं होतं. परीक्षण तर खूपच अवघड झालं की बऱ्याच मोठ्या प्रमाणात किल्ले बनवले गेले आणि सगळेच किल्ले चांगले होते. त्यामुळे परीक्षण करताना थोडं टफ झालं, पण शेवटी जो चांगला तो जिंकला आणि जो नाही जिंकला तर पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करेल आणि तो नम्रात येईल अशी आशा. नक्कीच आपण पाहिलं, भरभरून प्रतिसाद या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा आपल्याला पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणात किल्ले स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेसाठी स्पर्धक या स्पर्धेसाठी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि ज्यांची नावं घेतो